तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ग्रेडक्स अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत डेटा टाइप्स. मग सुरुवातीच्या व्हिडिओला आपण पाहिला आहेत व्हेरिएबल्स म्हणजे डेटाला स्टोअर कसं करायचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जो आपण डेटा स्टोअर करतो त्या डेटाचे कोणते कोणते टाइप्स आहेत. तर सुरुवात करूया आपल्या व्हीएस कोड मधून. मी आपले फाईल्स बनवले आहेत, बेसिक index.html, आणि त्याला लिंक आणि एक फाईल बनवलेली आहे script.js. तर script.js च्या फाईलला मी लिंक केलेलं आहे index.html सोबत. ठीक आहे. सो डायरेक्टली स्टार्ट करू. तर जे आपला सगळ्यात मेन टॉपिक आहे डेटा टाइप्स, जो आपण बघणार आहोत. डेटा टाइप्स. ओके. या डेटा टाइप्स मध्ये दोन प्रकार असतात. एक असतो प्रिमिटिव्ह डेटा टाइप आणि दुसरा असतो नॉन प्रिमिटिव्ह. ठीक आहे. तर पहिले बघू आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. सो जावास्क्रिप्ट मध्ये 7 प्रकारचे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत. कोणते कोणते ते बघू. आपण आता व्हेरिएबल्स पाहिला आहे, तर डायरेक्ट आपण त्याला व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू. सगळ्यात पहिले की तुम्ही लेट एज इज इक्वल टू नंबर. ठीक आहे. हा जो 125 लिहिलेला आहे, हा लिहिला आहे आपण नंबर 125चा जो आपण एज मध्ये आपण जो डेटा स्टोअर केलेला आहे, त्याचा जो आपण डेटा टाइप पाहिला, तर त्याचा डेटा टाइप राहणार नंबर आपण असं डिफाईन करतो. कोणताही नंबर असू द्या, नॉर्मल नंबर असू द्या किंवा तो पॉईंट मध्ये असू द्या, डेसिमल पॉईंट मध्ये असू द्या, जावास्क्रिप्ट मध्ये त्याला आपण डिफाईन करतो ऍज अ नंबर. ओके. सेकंड आहे स्ट्रिंग. लेट नेम इज इक्वल टू आकाश. हे झाली आपली स्ट्रिंग लिहितो आपण डबल कोट मध्ये. त्यानंतर आपला तिसरा डेटा टाइप आहे, त्याला म्हणतो आपण बुलियन. तर बुलियनला इज पास या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो आणि त्याची व्हॅल्यू असते. बुलियन दोन प्रकारची व्हॅल्यू घेते, एक ट्रू किंवा फॉल्स. ट्रू और फॉल्स. ठीक आहे. हा झाला बुलियन. त्यानंतर एक असतो अनडिफाईन्ड. अनडिफाईन्ड म्हणजे आपण त्याला त्या व्हेरिएबलला काहीतरी नाव देऊ, बट त्याला काही व्हॅल्यू देऊ नाही, तर ते राहणार अनडिफाईन्ड. अनडिफाईन्ड नंतर राहतो एक नल. इज इक्वल टू NULL. नल. नल म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ती एम्प्टी आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे आपला बिगिंट. लेट बिग इज इक्वल टू, द बिगिंट लिहायसाठी आपल्याला ते बिगिंट लिहावं लागेल डायरेक्ट, आणि त्यानंतर याला अशा प्रकारे आपण नंबर देऊ शकतो. ठीक आहे. हा बिगिंट लिहिण्याची ही पद्धत आहे. बट आपण बिगिंट आणि आपण लास्टला जो बघणार आहोत तो आहे सिम्बॉल. तर या दोन डेटा टाइप्सला आपण जास्त करून यूज करत नाही. खूप रेअरली, म्हणजे एखाद्या वेळेस आपण त्या प्रोजेक्टमध्ये आपण त्याला यूज करतो. अदरवाईज जे नंबर आहे, बुलियन आहे, स्ट्रिंग आहे, अनडिफाईन्ड आहे, या गोष्टींना आपण यूज करतो. ठीक आहे. सिम्बॉल लिहायसाठी काय आहे, डायरेक्ट सिम्बॉल नावाचा कीवर्ड आहे आणि याच्या आतमध्ये आपण डायरेक्ट सिम्बॉल देऊ शकतो. सिम्बॉल तुम्ही हे. ठीक आहे. तर हे झाले आपले 7 टाइप्सचे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. सगळ्यात पहिला आहे नंबर, नंतर आहे स्ट्रिंग, नंतर आहे बुलियन, नंतर आहे अनडिफाईन्ड, नंतर आहे बिगिंट आणि लास्ट आहे सिम्बॉल. तर यापैकी जे मेन 5 आहे, नंबर, स्ट्रिंग, बुलियन आणि अनडिफाईन्ड आणि नल, या 5 याला आपण जास्त करून यूज करू, आणि बिगिंट आणि सिम्बॉल याला खूप रेअरली यूज करू, सहसा ते यूज होत नाही. ओके. सो आता आपण याला आपल्या ब्राउझरमध्ये ओपन करून पाहू, कन्सोलमध्ये. ठीक आहे. याला आपल्या कन्सोलमध्ये ओपन केलं. एज. सगळ्यात पहिले काय होतं, जर मी ते एज टाकलं, एज या व्हेरिएबल्स नाव टाकलं, तर डायरेक्ट मला तो डेटा आला 125. आणि आणखी एक फीचर आहे आपल्याजवळ, टाईप ऑफने आपण पाहू शकतो की त्या डेटाचा कोणता टाईप आहे. तर मी काय करतो, टाईप ऑफ एज टाईप करतो आणि आपल्याला दाखवतो आणि नंबर. असंच आपण प्रत्येक याचा टाईप पाहू शकतो. टाईप ऑफ नेम. टाईप ऑफ नेम इज स्ट्रिंग. ठीक आहे.
टाइप ऑफ नेम इज स्ट्रिंग. सेम तसंच आपण टाइप ऑफ तिसरा काय आपल्याकडे इज पास. टाइप ऑफ इज पास याचा डेटा टाइप आहे बुलियन. ठीक आहे. बुलियनला दोनच व्हॅल्यू असतात, एक तर ट्रू किंवा फॉल्स. ओके. त्यानंतर आपण घेतला होता अनडिफाईन्ड. तर UND याच्यामध्ये स्टोअर केलं होतं आपण या व्हेरिएबलमध्ये. तर त्याचा डेटा टाइप आहे अनडिफाईन्ड. अनडिफाईन्ड म्हणजे आपण त्याला कोणती व्हॅल्यू नाही दिली. ओके. त्यानंतर आणखी एक आहे त्याच्यामध्ये नल. NUL त्याचं नाव दिलं होतं आपण. जेव्हा आपण या नलला टाइप ऑफ मध्ये पाहू तर त्याचा जो डेटा टाइप राहणार तो ऑब्जेक्ट दाखवणार. ठीक आहे. का ऑब्जेक्ट दाखवतं? कारण की नल इज अन ऑब्जेक्ट आणि त्याचा ऍक्च्युअल अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये ऑब्जेक्टचं ऑप्शन्स आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण नल लिहितो. म्हणजे आपल्याकडे कोणती व्हॅल्यू नाही आहे त्या ठिकाणी आपण नल देतो. ओके. आणि या नल आणि अनडिफाईन्ड वर आपण सेपरेट एक व्हिडिओ पाहणार आहोत डेडिकेटेड. त्याच्यामध्ये दोन्ही टेस्टला डिफरन्स आपण आणखी चांगल्याने पाहू. ठीक आहे. त्यानंतर आणखी आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं, त्याचं नाव दिलं होतं आपण व्हेरिएबलला बिगिंट. तर त्या बिगिंटला नाव दिलं होतं आपण बिग. बिग चा डेटा टाइप आहे बिगिंट. ओके. जर तुम्ही हा जो बिगिंट आहे याला डायरेक्ट कॉल केला, बिगला कॉल करतो इथे कन्सोलमध्ये, आणि तुम्ही पाहू शकता की नंबर जो आपण त्याच्यामध्ये टाईप केला होता त्या बिगिनच्या आतमध्ये जो काही नंबर त्याच्या लास्टला आपल्याला आउटपुटमध्ये यन आला. तर बिगिंट जो कोणता नंबर आपण जेव्हा आपण डिफाईन करू तेव्हा आपल्याला आउटपुटमध्ये लास्टला जेव्हा यन येईल तेव्हा समजून घ्यायचं की तो बिगिंट आहे. ओके. पण आपण हा सहसा यूज करत नाही. सेम एक आहे सिम्बल. सिम्बल आहे SYM. तर SYM आपण जेव्हा टाईप करू तेव्हा आपल्याला सेम सिम्बल आणि सिम्बलच्या आतमध्ये आपण जे काही लिहिलं होतं ते टेक्स्ट आपल्याला पूर्ण ऍज इट इज लिहिणार. आणि याचा टाइप ऑफ जर आपण केलं SYM चा तर आपल्याला सिम्बॉल येईल. ठीक आहे. तर हे झाले आपले मेन 7 प्रकारचे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. तर याच्या व्यतिरिक्त जावास्क्रिप्ट मध्ये आणखी आहे आपल्याकडे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स त्यालाच आपण रेफरन्स म्हणतो किंवा त्यालाच आपण म्हणतो ऑब्जेक्ट्स. ओके. ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. ऑब्जेक्टचं एक्झाम्पल पाहू आपण. ऑब्जेक्ट कसं लिहितो आपण? ऑब्जेक्ट लिहिताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? ऑब्जेक्ट काय आहे सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊ. ऑब्जेक्ट इज अ कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज. म्हणजे याच्या आतमध्ये असे मल्टिपल डेटा टाइप्स आपण यूज करतो आणि त्याला त्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर करतो. तर मी एक बेसिक ऑब्जेक्ट घेतो. आता ऑब्जेक्ट लिहिताना सहसा आपण त्याला कॉन्स्ट मध्ये लिहितो. कॉन्स्ट इज इक्वल टू कॉन्स्ट ऑब्जेक्टचं नाव स्टुडंट घेतो एक स्टुडंट. त्यानंतर इक्वल टूचं साईन आणि आपले कर्ली ब्रेसेस. तर याच्या आतमध्ये या स्कोपच्या आतमध्ये आपण ऑब्जेक्टच्या जेवढ्या काही व्हॅल्यूज आपल्याला द्यायच्या ते आपण डिफाईन करतो. ओके. सो ऑब्जेक्टमध्ये आपल्याला जे काही आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायचे आहे ते आपण कशा करतो? कीज आणि व्हॅल्यूच्या पेअरमध्ये. कीज आणि व्हॅल्यूच्या पेअरमध्ये काय असते? की आणि व्हॅल्यूच्या पेअरमध्ये. ठीक आहे. की लिहायचं तर कोलनने त्याला सेपरेट करायचं आणि त्याची व्हॅल्यू द्यायची आणि नंतर आणि कॉमा द्यायचा. ठीक आहे. सो आपण नाव आता आपण स्टुडंट नावाचं घेतो त्याच्यामध्ये आपण नेम नावाचे की घेऊ. नेम मध्ये आपण काही पण नेम देऊ शकतो. नेम अजय. ओके. त्यानंतर आपण आपल्याला त्याला सेपरेट करायचं असेल तर आपण त्याला कॉमाने करू. ठीक आहे. नेम नंतर एज. आता एज असेल, एज एज कशात घेऊ आपण? नंबर मध्ये. तर काहीतरी नंबर द्यायची. एज लेट्स से 25. त्यानंतर त्याचा CGPA. CGPA 8.5. ओके. नंतर आपण त्याचं घेऊ शकतो इज पास. तो पास झाला की नाही. आता ही व्हॅल्यू जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण त्याला बुलियन मधून घेऊ. त्याला बुलियनला 2 व्हॅल्यू असते, ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे. तर हा आपण स्टुडंटचा डेटा घेतला. आणि या ऑब्जेक्टला जर आपल्याला ऍक्सेस करायचा आहे तर आपण कसं करू शकतो? डायरेक्ट आपण आपल्या कन्सोलमध्ये येऊ आणि स्टुडंट जो आपण ऑब्जेक्टला नाव दिला होता त्याला डायरेक्ट कॉल करू. ठीक आहे. स्टुडंट टाकल्यानंतर कन्सोलमध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण आपला ऑब्जेक्ट येऊन गेला. काय काय आपल्या ऑब्जेक्टमध्ये किती व्हॅल्यूज आहेत? एज नावाची की आहे त्याला 25 व्हॅल्यू आहे. त्यानंतर नेम नावाची एक की आहे त्याला अजय नावाची एक व्हॅल्यू आहे. CGPA आहे 8.5.
इज पास आहे ट्रू. आता याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप्स यूज केले, जसे की एज आहे हा एक नंबर आहे, नेम आहे हा एक स्ट्रिंग आहे, इज पास हा एक बुलियन आहे. तर असे मल्टिपल वेगळे वेगळे आपण डेटा टाइप्सचं कलेक्शन एका सिंगल ऑब्जेक्ट मध्ये टाकतो, त्याला आपण स्पेसिफिक एक ऑब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ऑब्जेक्ट काय आहे. ऑब्जेक्ट इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल व्हॅल्यूज और डेटा टाइप्स. ओके. आता आपल्याला समजा नवीन व्हॅल्यू असाइन करायची असेल या ऑब्जेक्टमध्ये, तर आपण सिम्पली सगळ्यात पहिले आपण पाहू की नवीन व्हॅल्यू आपण असाइन करायच्या अगोदर आपण त्या ऑब्जेक्टच्या स्पेसिफिक व्हॅल्यूला कसं कॉल करतो. ठीक आहे. तर मी डायरेक्ट कन्सोलमध्ये येतो आणि मला फक्त याची एज मला ऍक्सेस करायची आहे. तर स्टुडंट डॉट एज टाकलं तर मला आली 25. मला याचं नेम ऍक्सेस करायचं आहे, तर स्टुडंट स्टुडंट डॉट नेम जर टाकलं तर मला नेम आलं अजय. तसंच मी सीजीपीए जर टाकायचं म्हटलं तर स्टुडंट डॉट सीजीपीए, तर मला त्याचा सीजीपीए आला 8.5. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एक एक व्हॅल्यू एक एक की नुसार आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. सेम जर आपल्याला नवीन व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकायची असेल तर आपण सिम्पली काय करू, च्या खाली स्टुडंट नंतर डॉट, फॉर एक्झाम्पल आपल्याला नेम अपडेट करायचं आहे, नेम इज इक्वल टू नवीन त्याच्या जागेवर नेम टाकून द्यायचं. तर मी नेम अजयच्या जागेवर टाकतो तुषार. ठीक आहे. सेव्ह करतो. आता जेव्हा आपण स्टुडंटला कॉल करू कन्सोलमध्ये, तेव्हा तुम्ही पाहू शकता की आता आपल्या कन्सोलमध्ये नेम तुषार आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या ऑब्जेक्ट मधली कोणतीही व्हॅल्यू अपडेट पण करू शकतो, नवीन व्हॅल्यू पण टाकू शकतो आणि सिंगल व्हॅल्यू ऍक्सेस पण करू शकतो. तर हे प्रकार आहेत. हा एक प्रकार आहे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइपचा, त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे. ऑब्जेक्ट इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल व्हॅल्यूज और मल्टिपल डेटा टाइप्स. ठीक आहे. सो ऑब्जेक्ट्सवर आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ पण पाहणार आहोत आणि सोबतच याचा एक आणखी एक प्रकार आहे ऑब्जेक्टमध्ये, ज्याला आपण म्हणतो ऍरे. मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल सांगतो. लेट ARR इज इक्वल टू, ऍरे लिहितो आपण असं बॉक्स स्क्वेअर मध्ये आणि आपण त्याला मल्टिपल व्हॅल्यू देतो 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. ऍरे काय आहे. कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज, सेम कलेक्शन ऑफ मल्टिपल व्हॅल्यूज किंवा मल्टिपल डेटा. आणि याला आपण डायरेक्ट ऍक्सेस करू शकतो आपल्या कन्सोलमध्ये. काय नाव दिलं तुम्ही ARR, तर तुम्ही पाहू शकता की ARR नावाचा आपल्याला एक पूर्ण ऍरे मिळालेला आहे. त्याच्यामध्ये इंडेक्सिंग स्टार्ट होते 0 पासून आणि त्याच्यामध्ये जितके काही आयटम्स आहेत सगळे आयटम्स आपल्यासाठी प्रिंट होऊन आले. त्याची लेंथ आहे 8 आणि त्याचा प्रोटोटाइप मध्ये त्याला जो टाईप आहे, जसं प्रोटोटाइप आपण पाहतो की ऑब्जेक्टचा प्रोटोटाइप ऑब्जेक्ट होता, जसं स्टुडंटचा आपण प्रोटोटाइप पाहिला होता तो ऑब्जेक्ट होता, तसंच ARR चा प्रोटोटाइप आहे ऍरे, कारण की हा एक ऍरे आहे. ठीक आहे. ऍरेवर पण आपण डेडिकेटेड व्हिडिओ पाहणार आहोत, त्याच्यामध्ये ऍरेमध्ये आपण डिटेल पाहू. तर हे होतं डेटा टाइप्स. डेटा टाइप्स मध्ये दोन प्रकार आहेत, प्रिमिटिव्ह डेटा टाइप आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये 7 प्रकार आहे. नंबर, स्ट्रिंग, बुलियन, अनडिफाईन्ड, नल, बिगिन आणि सिम्बल. त्याच्यापैकी मेन आपण 5 यूज करतो, नंबर, स्ट्रिंग, बुलियन, अनडिफाईन्ड आणि नल. बाकी बिगिन आणि सिम्बल जे आहे ते आपण खूप रेअरली यूज करतो. त्यानंतर नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप, ज्याला आपण रेफरन्स म्हणतो, त्याच्यामध्ये येते मेनली ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आपण पाहिलं, ऑब्जेक्ट काय, इट इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल व्हॅल्यूज और मल्टिपल डेटा टाइप्स. एका ऑब्जेक्टमध्ये आपण खूप सारे जे आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स पाहिले, असे डेटा टाइप्स आपण त्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर करून ठेवतो इन द फॉर्म ऑफ कीज आणि व्हॅल्यू. कीज आणि व्हॅल्यूच्या पेअर मध्ये आपण त्याला तिथे स्टोअर करतो. ठीक आहे. तर हे होतं डेटा टाइप बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन. ठीक आहे. अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओसाठी ग्रेडॅक्स अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.